नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? मच्छिंद्र विठ्ठल सईद, राहणार गिरवली. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे. तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला राहील? माझी पसंती मंगलताई नवनाथ फुले, जिल्हा परिषदला, कैलासबुवा काळे, पंचायत समिती. मंगलताई हुले आणि कैलास काळे यांच्याकडून तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या विकास कामांची अपेक्षा आहे? आता साहेबांच्या आणि दादांच्या माध्यमातून बरीचशी विकास कामं झालेली आहेत. आता जी काय राहिली ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण होती अशी मी तुमच्या माध्यमातून आमच्या ग्रामस्थांना विनंती करतो. या दोन्ही उमेदवारांचा आजपर्यंतचा सामाजिक संपर्क तुम्हाला कसा वाटतो? एकदम चांगला संपर्क आहे त्यांचा. कैलासबुवा वेळोवेळी आमच्या गावामध्ये सप्त्या असू द्या, यात्रा असू द्या, कोणाच्या सुखदुःखात असू द्या, वेळोवेळी भेट देतात. त्याचप्रमाणे मंगलताई हुले यांचे जे मिस्टर आहेत नवनाथ शेठ हुले, तेही ते आमच्या सुखदुःखात सहभागी होतात. आमच्या गावात जे जे काही विविध सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, यात्रा असू द्या, धार्मिक कार्यक्रम असू द्या, त्या सगळ्यांना त्यांची उपस्थिती आवर्जून असते. गोडेगाव पेठ परिसरात पाणी, रस्ते, वीज या मूलभूत प्रश्नांवर ते प्रभावी काम करतील असं तुम्हाला वाटतं का? हो हो, नक्की. महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी मंगलताई हुले काय नवीन उपक्रम राबवतील अशी तुमची अपेक्षा आहे? शेतकऱ्यांसाठी आता बऱ्यापैकी साहेबांच्या माध्यमातून बरीचशी कामं तर झालेली आहेत. जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काही नवीन उपक्रम येतील ते चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचं काम ते 100% करतील असं मला वाटतंय. कैलास काळे पंचायत समितीत गेले तर गावाच्या कोणत्या समस्या आधीच सुटाव्यात असं तुम्हाला वाटतं? आता शेती उपयोगी बऱ्याचशा वस्तू ह्या पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटतात. मग कोणकोणत्या योजना असतील, विविध उपक्रम असतील, ते कशा प्रकारचे राबवायचे व आमच्या चांगल्या संपर्कात आहेत, आमच्या सुखदुःखात आहेत, त्या निमित्ताने आम्ही ते त्यांच्याकडे मांडल्यानंतर ते तर आम्हाला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. या दोघांची काम करण्याची पद्धत इतर उमेदवारांपेक्षा वेगळी कशी आहे? एकदम 100% वेगळी आहे त्यांची. यांना एक फोन केला किंवा त्यांना फोन न करता कळलं तरी ते आम्हाला येऊन भेट देतात. राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट सरकारमध्ये असल्याचा फायदा आपल्या भागाला कसा होईल असं तुम्हाला वाटतं? हा एकदम छान प्रश्न विचारला. मला लोकांना हेच सांगायचं, विकास जर करायचा असेल तर आपल्याला निधीची गरज असते आणि ते सत्तेतून आपल्याला मिळू शकतं. आपण केंद्रामध्ये पण सत्तेत आहोत, आपण राज्यामध्ये पण सत्तेत आहोत आणि आता जिल्हा परिषदला पण चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला या ठिकाणी आहे. वेळ आली तर जिल्हा परिषदचं अध्यक्षपद सुद्धा आपल्याला भेटू शकतं. त्यामुळे जे काम आपण सांगू ते 100% मार्गी लागणार म्हणजे लागणार. त्यामुळं मला लोकांना आपल्या माध्यमातून हेच सांगायचे की तुम्ही शाश्वत विकासाकडे लक्ष द्या. उगीच कोणतरी 10-20 हजाराचा सभा मंडप देते किंवा शेड देते, इथं मुरुम टाकते, तिथं अमुक करते. मग तुम्ही मागच्या 5 वर्षात केलं काय? म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठंतरी कमी पडलात म्हणून तुम्हाला आता ही मलमपट्टी करावी लागते, असाही प्रश्न निर्माण होतोय आता मतदारांच्या मनामध्ये. आलं का लक्षात? त्यामुळे मग लोकांना हेच सांगायचे, कोट्यवधी रुपयाची कामं, जवळजवळ 7 ते 8 कोटीची कामं साहेबांच्या, दादांच्या माध्यमातून, विवेक दादांच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये झालेली आहे. याकडे लोकांनी प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे. जवळजवळ कोटी रुपयाचे रस्ते झालेत, नळ पाणी पुरवठा योजना झाल्यात. उगीच कोणतरी आता येते काहीतरी सांगते, आम्हीच दाखवतोय, प्रलोभन दाखवते, याकडे लोकांनी बिलकुल लक्ष नाही दिलं पाहिजे. शाश्वत विकास जर पाहिजे असेल तर मी लोकांना आवाहन करतो आपल्या माध्यमातून, येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाच्या निमित्ताने आपण दोन्ही मतं ही घड्याळालाच द्यायची आणि आपल्या उमेदवारांना विजयी करायचे. तुम्हाला विजय झाल्यानंतर काय कामं पाहिजे ती सांगा. ज्या ठिकाणी आता 10-20 हजाराची डागडुजी केली त्या ठिकाणी 10-20 लाखाचा निधी आपण टाकू. उगीच कोणतरी आता मलमपट्टी करतंय म्हणून त्यांच्या मागे जाऊ नका. जर मंगलताई हुले आणि कैलास काळे निवडून आले तर पुढील 5 वर्षात गोडेगाव पेठ कसा बदललेला पाहायला आवडेल तुम्हाला? आता तसं जर पाहिलं तर साहेबांनी आणि दादांनी काय आपल्याकडे कामं ठेवलेली नाहीये. किरकोळ कारकोळ जी वाड्या वास्तांची असतील राहिलेली, जिथपर्यंत काही योजना पोहोचल्या नसतील त्या ठिकाणी हे लोक आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून ते लोक 100% ही कामं पूर्ण करतील हे मी आपल्या माध्यमातून लोकांना सांगतो. साहेबांवरती लोक नाराज काय? साहेबांवरती लोक नाराज नाहीये. लोक तसं जर पाहिलं तर तरुण वर्ग बऱ्यापैकी ज्यावेळेस आम्ही लोकांमध्ये आता मतदानाच्या निमित्तानं फिरतो, लोक साहेबांवर नाराज नाही.
त्यांच्या खालची जी सिस्टम आहे किंवा कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर थोडीफार नाराज आहेत. पण ह्यावेळेस आता बऱ्यापैकी कव्हर होईल. आम्ही मतदारांना बऱ्यापैकी समजून सांगितलेलं आहे. तुम्हीची नाराजी कार्यकर्त्यांवर आहे, त्याचं रूपांतर विरोधी मतदान करायचं म्हणून करू नका. त्याचा फटका आपल्याला विकासाला बसतोय. कशाला बसतोय? विकासाला. स्थानिक कार्यकर्त्यांवर जी नाराजी आहे ती तुम्ही दुसरीकडे दाखवा. त्यासाठी तुम्हाला स्थानिक लेवलच्या मतदान असतील तिथं दाखवा. पण आता बऱ्यापैकी निधी हा जिल्हा परिषदेतून येतो. जवळजवळ तालुक्यातला बऱ्यापैकी निधी हा जिल्हा परिषदांमधूनच येतो. आणि वरती केंद्रात आहे, मी सांगितलं मागाशी, राज्यातही सत्ता आहे, केंद्रातही सत्ता आहे. आमदार वळसे पाटील आहेत, दादांचंही चांगलं वजन आहे केंद्रामध्ये, राज्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी लोकांना हीच विनंती करतो वारंवार की तुम्ही भूलथापांना बळी पडू नका. हे जे काय मलमपट्टी इलेक्शनच्या आधी चालू आहे याला बिलकुल बळी पडू नका. शाश्वत विकास जो आपल्या गावामध्ये केलाय हा साहेबांनीच केलेला आहे, दादांनीच केलेला आहे. उद्या सत्ता जिल्हा परिषदला 100% राष्ट्रवादीचीच येणार आहे. त्यामुळे तिथं अध्यक्षपदाला आपल्याला चान्स आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कामं तुमची जी काय राहिली सारलेली कामं असतील किंवा अधिकची जी कामं आहेत ती आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच या ठिकाणी उपलब्ध होतील. आणि आमच्याकडे सोर्स आहेत. समोरच्याकडे काय आहे, तो उद्या आला किंवा न आला, आमच्याकडे जरी तो आला किंवा न आला, आमच्याकडे साहेब आहेत, आमच्याकडे दादा आहेत, हे सोर्स आहेत. आमच्याकडे कारखाना आहे, आमच्याकडे ह्या माध्यमातून बरीचशी कामं आमच्या गावामध्ये चालू आहेत. एकच सोर्स नाहीये ना. जर तुमच्या गटात एवढी विकास कामं झाली दादा आणि साहेबांकडून, तरी लोक नाराज काय आहेत त्यांच्यावरती? मग लोक नाराज काय झालंय आता, हे मध्ये पक्ष फुटूनंतर काही लोक साहेबांनी चुकीचं केलं काही विकास करून? बिलकुल चुकीचं केलेलं नाहीये. हा लोकांमध्ये गैरसमज पक्ष फुटीच्या नंतर थोडाफार झालेला आहे. आता तरुण वर्गालाही आमच्या इथं बऱ्यापैकी आम्ही समजून सांगितलेलं आहे, ज्येष्ठांनाही सांगितलेलं आहे की विकास जर पाहिजे असेल तर आपल्याला साहेब जे उमेदवार देतील त्यांच्याच मागे जावं लागेल. मीच कोणतरी मलमपट्टी करते त्यांच्या मागे जाऊन काही आपला फायदा नाही. भविष्याचा विचार करूनच सर्वांनी मतदान केलं पाहिजे.